भाजप जैन प्रकोष्ठ सांगली जिल्हा कार्यकारिणी निवड व बैठक संपन्न। भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ सांगली जिल्ह्याची कार्यकारिणी निवड व बैठक उत्साहात संपन्न झाली। या बैठकीचे आयोजन जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते डॉक्टर रावसाहेब पाटील आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते। या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग, शांतीनाथ कर्वे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ स्वातीताई खाडे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चौधरी मॅडम तसेच जिल्हा उपाध्यक्ष स्वातीताई कोल्हापुरे उपस्थित होते। याशिवाय सुहास पाटील, मनोज पाटील, विशाल पवार, राहुल नवलाई, अतुल शहा, समीर पुनिया, अश्विनी पाटील, संजय पाटील, बाहुबली देसाई, जे मगदूम, वैभव चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। या बैठकीदरम्यान नव्या कार्यकारिणीची निवड आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि ज्येष्ठ नेते डॉक्टर रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटन मजबूत करण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमाचं वातावरण उत्साहपूर्ण होतं व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं दिसून आलं। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। स्वाती संतोष कोल्हापुरे। मी भाजप प्रकोष्ठचं काम गेले 2 वर्ष करत आहे। या भाजप प्रकोष्ठसाठी आम्ही जैन समाजाला एकत्र बांधायचं काम करत आहोत। जैन समाजामध्ये संघटना करत आहोत आणि ह्याचं नक्कीच आम्हाला फळ आम्ही बी रोवलेलं होतं, आता हळूहळू त्याचं रोपटं झालेलं आहे। याचा आम्हाला वटवृक्ष करायचं आहे। यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ, प्रकाशदादा ढंग आणि हे पण सगळेजण मला सपोर्ट करणारच आहेत किंवा करत पण आहेतच आणि आम्हाला इतका त्या महिलांना त्याचा फायदा मिळेल। सगळ्या महिलांनी, सर्व जैन महिलांनी एकत्र येऊन या जैन प्रकोष्ठच्या संधीचं सोनं करावं असं मला वाटतं। उज्ज्वला चौधरी, 14 वर्ष भाजपचंच काम करते, पण आज जैन प्रकोष्ठ मला भाजपच्या महिला अध्यक्ष म्हणून जे दिलेलं आहे पद, त्या पदाला मी सगळी कामं भाजपची तर करणारच आहे, पण जैन समाजाला मी एकत्र करायचं काम करणार आहे आणि जैन समाजांना एकत्र करून ज्या सरकारी ज्या फॅसिलिटी असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि लोकांना त्याचे फायदे द्यायचे, हे काम पहिलं मी करणार आहे। त्याच्याबरोबर जैन लोकांच्यासाठी हे जे जैन प्रकोष्ठ आता केलेलं आहे आपल्याला, त्यामुळं आपल्याला जैन समाजाला भरपूर फायदा होणार आहे। त्यासाठी सगळ्यांनी जैन समाजाने एकत्र यायचं आहे आणि आपण जैन प्रकोष्ठमध्ये सामील होऊन जे त्यांनी फॉर्म काढलेले आहेत फॉर्म भरायचे आहेत आणि आपण भाजपसाठी काम करून एकत्र राहायचं आहे। जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठ सांगली शहर जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा या मिटिंगला सुधीरदादा गाडगीळ, आमचे जिल्हा शहर अध्यक्ष प्रकाश मामा ढंग आणि सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाने जैन समाजाला एक वेगळं प्रकोष्ठच्या माध्यमातून एक दालन तयार करून दिले आणि त्या दालनाचा वापर करून आम्ही जैन समाज एकत्रित करण्याचा ह्या निमित्तानं प्रयत्न करतो आहे। हा समाज जास्तीत जास्त भाजपच्या पाठीशी कसं येईल यासाठी सुद्धा एक अभिनव उपक्रम आम्ही या निमित्तानं चालू केला आहे की जिथं जिथं आमचा जैन समाज आहे तिथं जिथं भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठच्या संचालकपदी सदस्यपदी लोकांनी अर्ज भरून द्यावा अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करतो आहे। आम्ही सांगली जिल्ह्यातनं जवळजवळ 10,000 लोक कमीत कमी त्या जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून सभासद व्हावं, त्याचबरोबर ते सर्व सभासद भारतीय जनता पक्षाचे सुद्धा सभासद व्हावं अशा दृष्टीनं आम्ही आता प्रयत्न करत आहोत। आमची सर्व टीम आणि ज्या भाविक पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली त्यांची व त्यांच्याबरोबर असलेले उपाध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील किंवा खजिनदार असतील, या सर्व टीमला घेऊन एक चांगली 50 लोकांची कार्यकारिणी केलेली आहे। तशाच पद्धतीने ग्रामीण भागातली सुद्धा एक चांगली कार्यकारिणी करून जैन प्रकोष्ठ ह्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे ह्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं जैन समाज एकत्रित करून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा करण्याचा आमचा प्रयत्न राहील। ह्या निमित्तानं मी सर्वांना अभिवादन देतो।